नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत के कुर्वन्ती हा पाठ. के कुर्वन्ती या पाठामध्ये आपण किम सर्वनामाची जी बहुवचनाची रूपं आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण कह का किममध्ये किम सर्वनामाच्या एकवचन रूपांचा अभ्यास केला. आपण यामध्ये आता बहुवचन रूपांचा अभ्यास करणार आहोत तिन्ही लिंगामध्ये. तर चला मग आपण सुरुवात करूयात आपल्या पाठाला. एते ते. एते छात्राः एते पठन्ति. एते म्हणजे हे विद्यार्थी. एते पठन्ति हे वाचतात. के पठन्ति काय वाचतात. एते छात्राः पठन्ति. के पठन्ति म्हणजे कोण वाचतात. एते छात्राः पठन्ति तर हे विद्यार्थी वाचतात. आता बघा आपण सुरुवातीला हे जे बघत आहोत एते ते, तर हे एतत सर्वनामाचं पुल्लिंगी बहुवचनाचं रूप आहे. आणि एते पठन्ति म्हणजे हे विद्यार्थी वाचत आहेत किंवा वाचतात. आणि त्यावेळेला आपल्याला किम सर्वनामाचा प्रयोग करायचा आहे, प्रश्न विचारायचा आहे. अर्थात सर्वनाम बहुवचनामध्ये आहे आणि म्हणूनच किम सर्वनामाचं जे रूप आपण इथे वापरणार आहोत प्रश्न विचारण्यासाठी, तर ते सुद्धा पुल्लिंगामध्ये बहुवचनामध्येच येणार. म्हणून के या किम पुल्लिंगी सर्वनामाचा प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग केलेला आहे के पठन्ति. त्यानंतर बघा ते अश्वाः ते धावन्ति. ते घोडे. ते धावन्ति ते धावतात. के धावन्ति कोण धावतात. ते अश्वाः धावन्ति ते घोडे धावतात. आपण यापूर्वी बघितलेलं आहे की ज्या वेळेला आपल्याला आपल्या जवळच्या वस्तू दाखवायच्या असतात त्यावेळेला आपण एतत् सर्वनामाचा उपयोग करतो आणि ज्या वेळेला दूरच्या दाखवायच्या असतात त्यावेळेला तत् सर्वनामाचा उपयोग करतो. तसाच या पाठामध्ये पण केलेला आहे, पण फक्त बहुवचनामध्ये हा प्रयोग झालेला आहे एते आणि ते. त्यानंतर आपण बघूयात खाली काही वाक्य दिलेली आहेत ती. छात्राः लिखन्ति विद्यार्थी लिहितात. पुरुषाः उपविशन्ति पुरुष बसतात. शकटाः गच्छन्ति गाड्या जातात. बालकाः पश्यन्ति मुले पाहतात. कृती दिलेली आहे बघा. शिक्षक, वैद्य, चित्रकार, गायक, सैनिक, याचक, वृद्ध, पुरुष, बालक, सिंहरक्षक. एतैः शब्दैः सह छात्राः परिचित क्रियापदानि योजयित्वा बहुवचन वाक्यानि वदन्ति. ही शब्द जी काही दिलेली आहे तर त्या शब्दांसोबत तुम्हाला परिचित क्रियापदानी म्हणजे तुमच्या ओळखीची जी क्रियापदं आहेत, आतापर्यंत जेवढे पाठ तुम्ही शिकलेले आहात त्यामध्ये जी परिचयाची क्रियापदं तुमची आहेत तर त्यांचा वापर करून वाक्य बहुवचनामध्ये इथे लिहायची आहेत. तर आपण एक एक शब्द आणि वाक्य क्रियापद घेऊन एक एक वाक्य तयार करूयात. शिक्षकाः पठन्ति. वैद्याः पश्यन्ति. चित्रकाराः आलिखन्ति. गायकाः गायन्ति. सैनिकाः रक्षन्ति. याचकाः याचनां कुर्वन्ति. वृद्धाः उपविशन्ति. पुरुषाः गच्छन्ति. बालकाः खेलन्ति. सिंहाः गर्जन्ति. रक्षकाः रक्षन्ति. अशा प्रकारे आपली वाक्य तयार झालेली आहेत. त्यानंतर बघूयात एताः ताः. अर्थात असं जसं आपण पूर्वी बघितलं की ज्यावेळेला आपल्याला जवळच्या वस्तू दाखवायच्या असतात तेव्हा एतत् सर्वनाम आणि दूरच्या वस्तू दर्शवायच्या असतात त्यावेळेला तत् सर्वनाम. पण आपण बघितलेलं आहे की त्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार भेद आहे. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंगामध्ये एतत् सर्वनामाची रूपं जी आहेत एतत् आणि तत् सर्वनामाची ती वेगवेगळी होतात. आणि वचनानुसार पण भेद आहे. एकवचन, द्विवचन, बहुवचनामध्ये ती वेगवेगळी रूपं होतील आणि त्यानंतर विभक्तीनुसार सुद्धा त्यामध्ये भेद आहे. बघा आता ही स्त्रीलिंगातली रूपं आपण पाहत आहोत. एताः बालिकाः म्हणजे ह्या मुली. एताः वदन्ति या बोलतात. काः वदन्ति कोण बोलतात. एताः बालिकाः वदन्ति म्हणजे ह्या मुली बोलतात. तर बघा आपण स्त्रीलिंगामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचा आहे बहुवचनामध्ये, तर किम सर्वनामाचं बहुवचनाचं रूप इथे आपण वापरलेलं आहे जसं की काः. त्यानंतर बघा ताः विद्यार्थिन्याः त्या कोण आहेत तर विद्यार्थिनी. ताः नृत्यन्ति त्या काय करतात नृत्य करतात नाचतात. काः नृत्यन्ति कोण नाचतात. ताः विद्यार्थिन्याः नृत्यन्ति त्या विद्यार्थी नाचतात. तर बघा आपण प्रश्न विचारताना काः या बहुवचन रूपाचा इथे प्रयोग केलेला आहे. त्यानंतर खाली वाक्य दिलेली आहेत ती आपण वाचू आणि त्याचा अर्थ जाणून घेऊयात. चटकाः कूजन्ति म्हणजे चिमण्या चिवचिव करतात. महिलाः नमन्ति बायका नमस्कार करतात.
पिपीलिकाः गच्छन्ति, मुंग्या जातात. ताः खेलन्ति, त्या सगळ्या जणी खेळतात. इथे कृती दिलेली ती बघूया. शिक्षकः शब्दं वदति, छात्राः बहुवचनं वदन्ति. शिक्षक जे आहेत तर ते काही शब्द सांगणार आहेत आणि विद्यार्थी त्याचं बहुवचन सांगणार आहेत. जसं की इथे उदाहरण दिलेले बघा. यथा मापिका मापिकाः, त्यानंतर पेटिका पेटिकाः, छात्रा छात्राः, वैद्या वैद्याः, निवेदिका निवेदिकाः, पुस्तिका पुस्तिकाः, अंगुली अंगुल्यः, लेखनी लेखन्यः, कुपी कुप्यः, द्रोणी द्रोण्यः. आता काही शब्द जे आहेत इथे पेटिका, छात्रा, वैद्या, निवेदिका, पुस्तिका हे सगळे आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत. तुम्ही पुढे शिकणार आहात माला शब्दाप्रमाणे याची रूपं होतील. जसं की माला माले मालाहा, त्याप्रमाणे पेटिका पेटिके पेटिकाहा. त्यानंतर अंगुली, लेखनी, कुपी आणि द्रोणी हे शब्द जे आहेत हे दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत. तर त्यांची रूपं ही दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नदी शब्दाप्रमाणे होतील. नदी नद्यौ नद्यः, त्याप्रमाणे अंगुली अंगुल्यौ अंगुल्यः, अशा प्रकारे ती शब्द जेव्हा तुम्ही पाठ कराल त्यावेळेला या शब्दांची रूपं त्याप्रमाणे होतात हे तुमच्या लक्षात येईल. जसं की आकारांत स्त्रीलिंगी जे आहेत त्याची माला शब्दाप्रमाणे बाकीचे शब्द चालतील. त्यानंतर जे अकारांत पुल्लिंगी शब्द आहेत तर त्यांची रूपं देव शब्दाप्रमाणे चालतील आणि जे अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहेत तर त्यांची रूपं ही वन या अकारांत नपुंसकलिंगी शब्दाप्रमाणे चालतील. त्यानंतर बघूयात एतानी तानी. आता नपुंसकलिंगामध्ये आपण सुरुवातीला येते ते हे पुल्लिंगामध्ये बघितलं. त्यानंतर एताहा ताहा हा स्त्रीलिंग रूप आहेत यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर एतानी तानी ही नपुंसकलिंगी रूप आहेत याचा पण आपण आता अभ्यास करणार आहोत. एतानी कमलानी ही काय आहेत तर कमळं. एतानी विकसंती ही उमलतात. कानी विकसंती काय उमलतात तर एतानी कमलानी विकसंती ही कमळं उमलतात. आपण बघितलं नपुंसकलिंगामध्ये एतानी आणि तानी याचा प्रयोग केला जातो. ज्यावेळेला आपल्याला जवळच्या वस्तू दर्शवायच्या असतात त्यावेळेला एतानी आणि ज्यावेळेला दूरच्या वस्तू दर्शवायच्या असतात त्यावेळेला तानी. तानी पत्राणी ती पानं. तानी पतंती ती पडतात, पानं पडतात. कानी पतंती काय पडतात तर तानी पत्राणी पतंती ती पानं पडतात. आता इथे काही वाक्य दिलेली आहेत चित्रांच्या खाली, ती आपण वाचूयात आणि त्याचा अर्थ जाणून घेऊयात. विमानानी गच्छन्ति तर विमानं जातात. यानानी तिष्ठन्ति यानानी म्हणजेच गाड्या थांबलेल्या आहेत. वाहनानी धावन्ति म्हणजे वाहनं धावतात. एतानी तानी या शीर्षकाखाली आपण बघितलं की ज्या वेळेला आपल्याला नपुंसकलिंगामध्ये बहुवचनामध्ये प्रश्न विचारायचा असतो त्यावेळेला आपण किम सर्वनामाच्या बहुवचनाचा इथे प्रयोग करणार आहोत. कानी. कानी म्हणजे बहुवचनामध्ये हा प्रयोग झालेला आहे प्रश्न विचारताना. त्यानंतर इथे कृती दिलेली आहे ती बघू. चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत. चित्र पाहून वाक्य लिहायची आहेत. तर बघा सुरुवातीचं जे आहे चित्र तर त्यामध्ये फळं पडताना दिसत आहेत. फलानी पतंती. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काही रेल्वे दिसत आहेत. रेलयानानी गच्छन्ति. फुलं दिसत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये. पुष्पाणी विकसन्ति. आणि चौथ्या चित्रामध्ये दिसत आहेत फॅन तर ते पंखे फिरत आहेत. व्यजनानी भ्रमंती. आता आपण बघणार आहोत भाषाभ्यास. भाषाभ्यासामध्ये पहिला प्रश्न आहे वाक्यानी पूरयत म्हणजे वाक्य पूर्ण करा. एते सिंहाः गर्जन्ति. बघा कंसामध्ये सिंह शब्द दिलेला आहे त्याचं बहुवचन इथे वापरायचं आहे सिंहाः, कारण क्रियापद हे बहुवचनामध्ये असल्यामुळे त्याचा कर्तासुद्धा बहुवचनामध्ये येणार आहे. त्यानंतर यानानी धावन्ति. आता इथे यानानी ही सुद्धा बहुवचनामध्ये आहेत आणि म्हणून किम या प्रश्नार्थक सर्वनामाचं बहुवचनाचं रूप इथे आपण वापरणार आहोत. कानी. कानी यानानी धावन्ति. त्यानंतर तिसरं वाक्य बघा महिलाः वदन्ति. महिला हा शब्द बहुवचनामध्ये असल्यामुळे क्रियापदसुद्धा बहुवचनामध्ये येणार. त्यानंतर चौथं वाक्य बघा बालिकाः नृत्यन्ति. तर काय येईल ताः बालिकाः नृत्यन्ति. अर्थात हे सगळे बहुवचनी वाक्य असल्यामुळे इथे क्रियापदसुद्धा बहुवचनामध्ये येणार आहेत. त्यानंतर बघा नद्यः वहन्ति. नदी या दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं बहुवचन येणार आहे नद्यः. त्यानंतर वैद्याः पश्यन्ति.
आता बघूयात प्रश्न दुसरा, परिच्छेदम पूरयत। इथे जो परिच्छेद दिलेला आहे तर कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत तर ते वापरून तो परिच्छेद पूर्ण करायचा आहे। ग्रीष्मावकाशे सर्वेशस्य गृहे कोऽपि नास्ति, अतः सर्वेशः उपेन्द्रः अभिषेकः च सर्वे एकत्र मिलन्ति। ते सङ्गणके चित्रपटं पश्यन्ति, किञ्चित् समयानन्तरं ते पिपासिताः भवन्ति, अतः शीतकपाटिकायां किम् अस्ति इति ते पश्यन्ति। तत्र पानकनिर्माणाय सर्वं साहित्यम् अस्ति, अतः ते पानकं कुर्वन्ति, आनंदेन च पिबन्ति। आता बघा, आपला भाषाभ्यास इथे संपलेला आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत की आपण आत्ता हा जो पाठ बघितला के कुर्वन्ति, तर यामध्ये मी असा उल्लेख केलेला आहे की किम हे जे प्रश्नार्थक सर्वनाम आहे तर याची पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगानुसार रूप जी आहेत तर ती सर्वनामाची वेगवेगळी होतात। तर फक्त प्रथमा विभक्तीची तिन्ही वचनांमधली रूपं आपण बघूयात, मग तुमच्या लक्षात येईल की आपण कशा प्रकारे या किम सर्वनामाचा उपयोग करायचा आहे। तर पुल्लिंगातली बघा, कहा, कौ, के प्रथमा। त्यानंतर आपण बघूया स्त्रीलिंगामधली किम सर्वनामाची रूपं, का, के, काहा प्रथमा। आता बघूयात नपुंसकलिंगामधली किम, के, कानी प्रथमा। आपण अशा या प्रकारे वेगवेगळ्या विभक्तीनुसार ही रूपं आहेत सप्तमी विभक्तीपर्यंत आणि वेगवेगळ्या वचनांमध्ये। ज्या वेळेला आपल्याला एकवचनामध्ये प्रयोग करायचा असतो तेव्हा एकवचनाचा आपण उपयोग करणार, ज्या वेळेला द्विवचनामध्ये प्रश्न विचारायचा असतो त्यावेळेला द्विवचन रूपाचा प्रयोग करणार आणि ज्या वेळेला आपल्याला बहुवचनामध्ये प्रश्न विचारायचा असतो त्यावेळेला आपण बहुवचनाचा प्रयोग करणार। जसं की आपण के कुर्वन्ति या पाठामध्ये सगळी बहुवचनी रूपं बघितली आहेत। आपला हा पाठ येथे संपलेला आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।